हरिभक्त परायण इंद्रभान भाऊ खेडकर हरिभक्त परायण दिनकर साथे थांबतो।
आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावी कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला काय वाणी त्याला सांगा जोगी श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी महायोग पीठे तटे भीमरथ्यां पायी पद्मनाभिराजे हरारी दिनाकरणी मुरारी जगी धन्यदो सद्गुरु बोधराया त्या पाऊलाशी नमस्कार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण चरण श्री गुरूंचे ते नमस्कार श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी नदी आहे सिंधफणा शास्त्रीजींनी आपल्या सहकार्यांच्या वतीने सप्ताहात कोणताच प्रसंग येऊ दिला नाही होणार आणि त्यामुळे या मंडपात भरून गेलेला आहे श्रोत्यांनी काना होणार त्यांना माहीत आहेत विकासाच्या खुणा आज मी नवीनच आहे तुमच्याकडे पाहुणा अधिष्ठान दैवताचं श्रद्धास्थानाचं नाव आहे ब्रह्मनाथ दैवताचं नाव आहे ब्रह्मनाथ आपण सगळ्यांनीच या संस्थांच्या विकासाला पुढे केला मदतीचा हात वरिष्ठांनी दिलेली साथ 10 वर्षामध्ये कल्पनेच्या बाहेर विकास झाला पाहत आणि त्यामुळे भक्त भाविक अनेक साधू संतांच्या मुखातून भक्तिराज स्वामीकडे राहत आहेत जात आहेत नाहक एवढा मंडप असल्यावर स्वतः कशाला बसेल उन्हात मला हळूच येऊन सांगितलं कानात ते सुद्धा आलं माझ्या ध्यानात या कार्यक्रमाच्या निमित्ताने मच्छिंद्रगडाचे शिल्पकार अत्यंत डोळस बुद्धीने शिक्षण आणि अध्यात्म
या दोन्हीला हातात हात घालून आयुष्यभर खूप मोठ्या निष्ठेने, श्रद्धेने, हुशारीने, संयोजनानं कार्य केलं. ते वैकुंठवासी आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महाराज होते निगमानंद महाराज. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि त्यांच्या गादीवर आम्ही एका वेळेला आळंदीला होतो. शिंदे महाराजांसारख्या अत्यंत संयमी, कर्तव्यदक्ष व्यक्तीनं, या अधिकारी पुरुषांना आपण या गडाची संधी दिली महाराजांनी. त्याबद्दल महाराजही आभार मानतो आणि आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या निमित्ताने, कारण आळंदीला आम्ही एकत्र असताना त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार, या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी मांडीला मांडी लावून पाहिलेल्या आहेत. म्हणून बाबा, देव नेहमी कसा असतो, मंदिर कळस शिखर किती बांधलं चांगलं, परंतु कळस त्या शिखराला शोभण्यासारखा असावा आणि कळस चमकणारा असावा आणि त्याची चमक न जाऊ द्यायला असावा. तसं मच्छिंद्रनाथ गडाचे कळसाचे ठिकाणी बसवलेले आदरणीय शिंदे महाराज हा कळस आहे आणि सतत चमकणारा कळस आहे. आणि या गडाचं तेज, या गडाचं ओज आणि या गडाची पुण्याई त्याच्यात कधीच उणेपणा न येऊ देतात. ती सातत्याने विजयाचा दोष फडकत राहील अशा प्रकारचं काम बाबांचं आहे. बाबांनाही धन्यवाद. या ब्रह्मनाथ संस्थानवर रामेश्वर शास्त्रीजी महाराज यांच्यासारख्याची निवड केली. मनातून तुमचं वारकरी मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो. शिदा कितीही चांगला असू द्या, किती भारी तांदूळ असू द्या, बाई ओंडगी जर असेल तर शिद्याचं वाटोळं करते. पण बाई जर सुवर्ण असेल तर तो स्वयंपाक इतका स्वादिष्ट होतो, लोकांना आठवणीत राहतं की करणारी बाई किती सुवर्ण असेल. तसं या पद्धतीने विकास आपल्या सर्वांच्या सहकार्यातून केलेला आहे. धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम वाल्याला माझी विनंती आहे, बाई कितीही सुगरण असू द्या, तवा जर फोटका असला तर बेसनाला चव येत नाही, जिरे मोहरी खाली गळून जातात. आणि तवा जरी नवा असला तरी ठेवताना व्यवस्थेची ठेवा, काळजी घ्या. हे सगळं तुमच्याच हातात आहे. अत्यंत तरबेय असणारे दोन्ही मृदंगाचार्य. आणि गायनाकडे असं बघितलं की असं वाटतं की बिरबलाच्या दरबारातले सगळे चतुर मंडळी, अकबराच्या दरबारातले सगळे चतुर आहेत. अतिशय चांगल्या वैभवात सोहळा संपन्न करताय, धन्यवाद देतो. अधिक प्रस्तावना न करता त्यांच्या माता भगिनीला धन्यवाद देतो, विनेकड्याला धन्यवाद देतो, पेटी वाजवणाऱ्याला धन्यवाद देतो. डॉक्टर साहेब पुण्याहून आले, आपण सगळे अनेक गावाहून आलेले असणार आहेत. या गावाची अस्मिता, श्रद्धा, आपल्या गावचा स्वाभिमान. आणि एवढंच नाही, हे दैवत एका गावचं नाही, हे अनेक गावचं कुळदैवत आहे. त्याच्यामुळे हजारो गावच्या, लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या या ब्रह्मनाथाच्या या उत्सवामध्ये आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पद्माकर महाराज, देशमुख महाराज यांची चांगली कथा, त्यांची आहे कथा ऐकले की मनाची जाती व्यथा. त्यांनाही देशमुख धन्यवाद देतो. त्यांचं गाव आहे अमरावती. देवानं त्यांना चांगले दिले आहे मती, म्हणून मराठवाड्याची त्यांची चांगले जुळे आहेत नाती. आमची एकमेकावर आहे प्रीती. आणि त्यांच्या कार्याची सुद्धा महाराष्ट्रावर आहे ख्याती. आपल्या विचारात त्यांनी चांगलेली आहे गती. ही नाही स्तुती, ही आहे वस्तुस्थिती. अलग लक्षात सप्त्याचे नियोजन आहे खास. खल्ला आल्याबरोबर 2 भोजनाचा गोडगास. इथं आल्यावर कोणालाच होत नाही त्रास. आता बस खूप सुंदर हार आहे. मी मगाच काढला असता, परंतु एखाद्या बाईने घडी मोडायला उघडं दिलं
आणि ते लगे काढल्यावर म्हणजे गेला का काटाला पटलं नाही का पदराला पटलं नाही का सुताला बरं नव्हते का जर बरी नव्हती का गोंडे बुडे बरोबर नव्हते अशी शंका येऊन म्हणून तिने 4-2 तास नेसावं. असं इतकं सुंदर हारे घडी मोडली. आता ठेवू ना. कॉलेजमध्ये आर्ट, कॉमर्स आणि सायन्स जुन्या काळात आम्ही शिकत होतो त्यावेळेला महाविद्यालयात ह्या 3 शाखा काढूनच कॉलेजचं उद्घाटन व्हायचं. कुठे कुठे नक्की आर्ट कॉमर्स असायचं, कधी सायन्स असायचं. तसं आर्ट कॉमर्स आणि सायन्स. अध्यात्मामध्ये सुद्धा 2 आहेत, आर्ट कॉमर्स आणि सायन्स. गुरुभक्ती सायन्स आहे, ईश्वर भक्ती कॉमर्स आहे आणि संत भक्ती आर्ट आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे ऍडमिशन घेतात. ज्याचं मेरिट चांगलं आहे ते सायन्सला ऍडमिशन घेतं, ज्याचं त्याच्यापेक्षा मेरिट कमी आहे ते कॉमर्सला ऍडमिशन घेतं, त्याच्यापेक्षा ज्याचं कमी मेरिट आहे ते आर्टला ऍडमिशन घेतं, त्याच्यापेक्षा ज्याचं कमी मेरिट आहे ते ITI ला जातं, त्याच्यापेक्षा ज्याचं कमी मेरिट आहे ते एखादा डिप्लोमा काढतं, त्याच्यापेक्षा ज्याचं कमी मेरिट आहे ते एखादं दुकान टाकतं, त्याच्यापेक्षा ज्याचं कमी मेरिट आहे ते म्हैशी राखतं आणि त्याच्यापेक्षा ज्याचं कमी मेरिट आहे ते कुटुंबाच्या वतीनं फक्त जेवायला जातं. कुणाचं बारसं असलं तर कुणाचं दाखवा आहे तर कुणाचा दिवस आहे त्याला दुसरं काहीच येत नाही. ज्याच्या त्याच्या मेरिट प्रमाणे त्याचं ऍडमिशन असतं. त्या पद्धतीने गुरुला मन नाही महाराज, देवाला मन नाही. आपण लांबून जरी पाणी टाकलं तरी देव कोपत नाही, पण गुरुला मन आहे. गुरुचं मन सांभाळून काम करायला पाहिजे. 9,000 वेळा लिहिले त्यावेळेला श्री गुरुकडे मागणी केली. आता विश्वात्मके देवी येणे वागे न दोषावे तो शोणी मध्ये द्यावे कसायला उमोत एक मनीषी विश्वेश्वरावो हा होईल लावून बसावो येणेवर ज्ञानदेव सत्याला. गुरु भक्ती मेरिट लागतं. हे गुरुदास्य संसारी अनेक अभंग आहेत, प्रमाण आहेत. ईश्वर भक्ती कॉमर्स आहे. त्याचं म्हणण्याचं कारण असे कॉमर्स मध्ये देण्या घेण्याचं गावाला असतं. देवाकडे कॉमर्स आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा तू अशी उदार. द्रौपदीला अन्नाचे पर्वत दिले पण भाजीचं पान अगोदर घेतलं. सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली पण अगोदर मुठभर पोहे घेतले. भाग भांडवल असल्याशिवाय बँक सुद्धा कर्ज देत नाही आणि जरी आपल्याला कर्ज दिलं तर त्यातली 10% रक्कम भाग भांडवल म्हणून गुंतून घेते. म्हणून ईश्वर भक्ती कॉमर्स आहे आणि संत भक्ती आर्ट आहे. कारण त्या ठिकाणी अरे आर्टचं काय फार आवड नसतं, काय फार पिरियडला हजर राहावं असं काही नसतं. आता तर काही नाही नसतं. ऍडमिशन घ्यायचं आणि परीक्षा द्यायला जायचं. मुक्तम विद्यापीठांत इतकं फ्री सोडलं की बस. असो ज्ञानोबा आहे गुरुभक्ती, नामदेव महाराज ईश्वर भक्ती, जगद्गुरु तुकाराम महाराज संत भक्ती. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाठ्यात गुरुभक्तीचे अभंग जास्त सापडणार नाही. कारण तुकाराम महाराजाला जो गुरुचा अनुग्रह झाला तो स्वप्नामध्ये झाला आहे की नाही. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना जाना ठेविला करो भोजना मागती तू पावसे पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून स्वप्नामध्ये गुरुचा अनुग्रह झाला. स्वप्न ही मानिला गुरुचा उपदेश. म्हणून तिथे गुरुभक्तीचे अभंग जास्त आपल्याला सापडणार नाही जगद्गुरु तुकोबाराच्या वाङ्मयामध्ये. पण जगद्गुरु तुकोबाराच्या वाङ्मयामध्ये ईश्वर भक्ती आणि संत भक्ती हे दोन्ही अभंग जास्त प्रमाणात सापडतील. त्याच्यातही तरतम भाव म्हटला तर तुकोबाराच्या जीवनामध्ये अधिक प्रेम कोणावर आहे? कोणावर अधिक प्रेम आहे? कोणावर प्रेम आहे? देवावर जास्त प्रेम आहे का संतावर जास्त प्रेम आहे? अखंड विजया तुझे
लक्षण सांगताना जगद्गुरु तुकोबरा इतकं बिनचूक सरळ शब्दात अखंड जया तुझी प्रीती, देवा तुझ्याबद्दल अखंड ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे मला त्यांची संगती दिली. आणि एकदा संगती दिली तर मग मी कमळापती दुजवान आणि कंटाळा उलट देवा तुमचा आमचा एकदा तंटा मिटून जाईल. आम्ही तुला नेहमी का तुझ्याकडे मोर्चा काढतो, संताची संगती दी. मोर्चे काढण्याचा त्रास आमचा. पाहता पाहता 2023 पासून 2023 पर्यंतचा काळ गेला. मोर्चे काढता काढता आता कुठेच तरी शाळेला अनुदान यायला लागले. यावर्षी आले कुणाला 20%, कुणाला 40% मध्ये काय आलं, मध्ये काय आलं. तसं देवा संतांची संगती दे म्हणून आम्ही तुझ्याकडे वेळोवेळी मोर्चे काढतो, तुझ्याकडे तक्रार करतो. पण एकदा का संतांची संगती तू दिलीच, मग तुम्ही आम्ही पिढोजेने दोन्ही निवारती एकाने. आता पुन्हा तुझा माझा तंडा होणार नाही. आणि संतांची संगती दिली मग मात्र पडवणी राहील ते उगाची संताची पायी न मागे न करी काही. तुझी आन गावी ठोबा तेव्हा तुझी शपथ घेऊन सांगतो मग काही मागणार नाही. म्हणजे तुकाराम महाराजांचा तरतम भाव, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तरतम भाव अधिक प्रेम कोणावर आहे? संतावर. मग तुकोबा आहे संत भक्ती, नामदेव महाराज ईश्वर भक्ती आणि ज्ञानोबा आहे गुरु भक्ती. काय असतं ज्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आहे ना त्या माणसाबद्दल आपण नेहमी चर्चा करतो. आणि ज्याच्याबद्दल प्रेम आपल्या मनात नाही ना आपण त्याचा विषय निघाला तरी टाळीत असतो. त्याच्यातून लक्षात येतं. वैशाख महिन्यात लग्न झालं आणि मुलगी पंचमीला घरी आली, माहेराला आलेल्या मुलीनं वडील ऑफिसून आले, फ्रेश झाली, त्यांनी लुंगी गुंडाळली. तुम्ही पप्पा तुमच्या जावायला खाली सेम टू सेम अशीच लुंगी आवडते. 10 मिनिटांनी तिचा भाऊ आला. भाऊ राजदूत म्हणजे नवीन गाडीवर घेऊन आला. ती म्हणे भैया काय सांगू तुझ्या भाऊजीला म्हणे असलीच मोटरसायकल आवडते. तिची बहीण कॉलेजून आली, तिने फ्रेश झाली, हात रुमाल घेतला असा. ती म्हणे स्वाती तुझ्या दादीला ना असंच हात रुमाल वापरते. पुरणपोळीचं जेवण केलं. आईला म्हणजे आई काय पोळी छान झाली, तुझ्या जावायला कधी अशीच गोड पोळी आवडते. त्याच्यानंतर कडी समोर आली. ती कडीचा फुरका मारल्यानंतर ती म्हणते आई तुझ्या जावायला इतकी कडी आवडते ना, तिथं असते ते नाकानच कडी पेरी असते. कडी का नाकाने प्यायचा विषय का? पण तिला कोणीही विचारत नाही. पण तिच्या मनामध्ये पती हा विषय पूर्ण असल्यामुळे कुठलाही संदर्भ आला आणि कुठलाही विषय निघाला तर त्या विषयाला पतीचा संदर्भ जोडते. हे प्रेमाचं लक्षण आहे. त्या पद्धतीने गीतेत ज्ञानेश्वरीवर भाष्य करत असताना पहिल्या अध्यायापासून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे मूळ सिंचनी सहजे शाखा पंडो संतोषती. येथून शेवटी एवं गुरुक्रमे लादले समाधी धनजे आपले पांडोनिया ठेले ग्रंथी. ग्रंथ नव्हे मा गुरु कृपेचे वैभव. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, माझ्या श्रीगुरुनाथांच्या कृपेचे वैभव आहे. म्हणून ज्याला ज्याची आवड आहे त्याचा विषय नेहमी येतो. मग ज्ञानोबराय कोणते भक्त असतील? ज्ञानोबराय गुरुभक्त, निळोबराय गुरुभक्त, नाथ महाराज गुरुभक्त. गुरुभक्त असणारे ज्ञानोबराय या अभंगाच्या द्वारा आपल्या श्रीगुरूचं महत्व वर्णन करतात, सामर्थ्याचं वर्णन करतात. श्रीगुरु कसे आहेत? अभंगाच्या पहिल्या श्री गुरु
श्री गुरु सारिका प्रत्येकाची वेगवेगळी खासियत असते. छान, प्रत्येकाचं काही खास असतं, त्याला ते जमलेलं असतं. मला ते जमलंय म्हणून तुमचं अभिनंदन आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, माऊली ज्ञानोबा म्हणतात श्री गुरु सारखा पाठी राखा असावं. मुळात श्री गुरु या शब्दातच सामर्थ्य आहे. श्री हा शब्द सामर्थ्यवाचक आहे. आपण त्याचं नंतर चिंतन करणार आहोत. पण गुरु माऊलीच्या कृपेने चिंतन करताना ज्ञानोबा म्हणतात श्री गुरु सारखा जर पाठीराखा असेल. आता पाठीराख्याची गरज कोणाला पडते? बरं, पाठीराखा म्हणजे नेमकं काय असतं? बोललेलं असतं आधार स्तंभ, खंबीर साथ. ते आद्या रात्री साथ सोडून जातात ती गोष्ट वेगळी, पण खंबीर साथ, आधार स्तंभ असे शब्द असतात. पाठीराख्याची गरज कोणाला पडते? जे साधण्यासाठी आपण कमकुवत आहोत त्याच्यासाठी काय करायला लागते? पाठीराख्याची गरज लागते. मुलीचं लग्न उभं राहिलं, 3 वेळा बस्ता बांधायला गेला परंतु पैशाचा वेळ नाही लागला, मागला. ते म्हणे आता लग्न मोडल्याशिवाय पर्याय नाही, काय करावं आपण? तेवढ्यात त्याचा एक मित्र भेटला आणि त्याने सांगितलं काय रे तुझा चेहरा तुझा पडलेला दिसतो. काय नाही म्हणे, ताईचं लग्न आहे पण पैशाचे मेळ लागत नाही, मुलगा तर चांगला ऑफिसर भेटलाय, सगळं चांगलं आहे, पाहुणे खूप चांगले, पण पैसे नाही, काय करावं? ते मला काळजी करू नको, तुझी मुलगी काय माझी मुलगी काय, वेगळं काय करायचं काय? जेवढे हे कोऱ्याचे सही करतो, जेवढे पैसे लागते तेवढे घेऊन जा, ज्या वेळेला तुझे कोणी येतील त्यावेळेला देऊन टाक. त्याने कोऱ्या चेकवर सही केली, ज्याला पाहिजे तेवढे त्याने पैसे आकडा टाकला आणि घेऊन आला. आता मग काय बांधलं कपड्याचे, इथं नाही बसता बांधायचं, सुरतला बस, इथं नाही गोड लागत, सुरतला इथं नाही कपडे घ्यायचे, नगरला इथं नाही दागिने घ्यायचे, कोल्हापूर इथं नाही शेंगदाण्याची चटणी आणायची, सोलापूर इथं नाही चिवडा घ्यायचा, आष्टामोड. प्रत्येकाचं खास आहे त्याचं, कारण आम्ही रोज फिरणारी माणसं असल्यामुळे कुठं काय आम्हाला माहिती सगळं महाराज पकडायचं. लोक त्याला म्हणले अरे 2 दिवस झाले तू बस्ता बांधायचा थांबला, आता सगळं बाजारात फिरला. ते म्हणला अरे मित्रासारखा जर पाठीराखा असेल तर आता काळजी काय करायची गरज आहे? पाठीराखा. आपण रस्त्याने शेतात चाललो, रस्ता पांदीचा आहे, हा रात्र आमुष्याची, आणि आदल्या दिवशीच कुणीतरी तिथं फाशी घेतलेली बाजू. त्याच्या लक्षात आलं, लोक म्हणतात जोपर्यंत हवा होत नाही तोपर्यंत जीवात्मा तिथं असतो, आणि तो जर आपल्याला भोतून लागला तर काय करावं? त्याच्यामुळे त्याला भीती वाटते. भीती वाटली म्हणून तो काय करतो? पाठीराखा शोधतो. कोणता पाठीराखा? पुढे जाणारा ते हात मारतो, नाही तर मागून येणाऱ्यापर्यंत थांबतो. काही लोकांना इतकी भेकडी असते, पाठीराखीची गरज असते त्यांना. संध्याकाळी लघवी लागली तरी बाहेर ते असून, पहिले काही संडास बाथरूम आत नव्हती, बाहेर जायचं ते बायकोला म्हणजे उठ का मला लय झोप लागली, उठ नुसतं दरवाजा उघडं ठेवून थांबा, मला लगीला जायचं, मला भीती वाटते. काही लोकांना लगीला जायचं नाही तरी पाठीराखा लागतो. कुठल्याही कार्याला काय लागतं? पाठीराखा लागतो, तर ती गोष्ट जमती. सरकार चालवायचं झाली तरी सुद्धा काय लागतं? संख पडल्यावर काय लागतो? पाठीराखा लागतो. पाठीराखा बाजूला सरकल्यावर सगळी भिंती गडगडती, गडीचा जरी वाढ असला तरी मी येतच तू जास्त पालत जात. कशाची गरज आहे? पाठीराख्याची. ज्ञानेश्वर महाराजाला काय कमी होतं बरं, हे जरी तुम्हाला पाठीराखा नाही कळाला तरी अजून एक उदाहरण सांग. जुन्या काळामध्ये 8 वर्षाची मुलगी झाली की लग्न करायचं. 8 वर्ष भवीत, 8 वर्ष भवीत कन्या. लग्न लागल्यानंतर ती मुलगी ज्यावेळेला सासरी मिळते तर त्या पुरीला भीती वाटते. का? काशीळ भोपळ्यासारखी सासू, झाडाची झाड, इकडून बाजूबंद, इकडून पाटण्या, इकडून बांगड्या. तिची ही जी आता 60-65 वर्षाची असल्यामुळे तिची चमडी अशी जणू काय गाईची किंवा बैलाची पोळीच आहे, इतकी अशी ती जबरदस्त असायची. नऊवारी लुगडं, नाकात नथ, सर्दी झालेली, कोपड्या एवढ्या बांगड्या, हिरवीगार नथ झालेली
पडस आल्यामुळं अशी ती सासूबाई आणि एकदम तिला पाहिलं जबरदस्ती पोरगी म्हणजे नाही मारतो काही बाई सासू एक हलवली तू बघितलं नुसतं डोळे ओढले की अडचणी सासरा बघितलं सासरा बी तसा फेटा बांधलेला समला सोडलेला वर तुरा अशी काठी पेटी हातात घेतली पान खायला लागलं तर 10-12 पानाची एकदाच मुडकी पितो अलग लक्षात असं तो जर विषय उभा राहिला सगळ्या गल्लीत त्याचा आवाज घुमतो नवरा बघितलं तर कोल्हापूर तालमीतून आल्याला ती म्हणजे नवं आम्हाला जाणं झालं नको मग तिच्याबरोबर एक पाठीराख असतो तिचं नाम काय आहे करवली करवली कोणालाही पाठीत नाही करवली म्हणजे आख्खा जी थुरली असते तिला 2-3 लेकरं झालेली असते तिने सासू सासरे नीट कोट्यावर लावलेले असते आणि नवरा उठ म्हणले की सुट बस म्हणले आणि सुट म्हणले की नीटच पळतो इतकी जी पाठी झालेली असते ती काय असते करवली असते आणि मग ती पाठीराख असल्यानंतर ती पोरीला म्हणते काय काळजी करू नको बाई असं नसतं 1-2 लेकरं बाळ होतं घ्यायचं असतं कोणा घ्यायचं नसतं सासूची काळजी करू नको तिला तर दमाच आहे कधी उघडले निघून जायला सांगता येत नाही सासऱ्याची काय काळजी करू नको असं का असं तसं म्हणून तिला धीर देण्यासाठी कोण लागते आता तर कळलं कोण लागतं पाठीराखा लागतो पण ज्ञानोबा राहायला लागतं पाठीराखा घेण्याची काय आवश्यकता पडते ज्ञानेश्वर महाराज कशात कमी आहे जयाची